तांत्रिक अडखळणं होती ती प्रभूने दूर केलेली आहे. हालेलुया. आपण आपल्या प्रभूकडे मागतो आणि सर्व अडखळणं जेव्हा आम्ही त्याच्याकडे येण्यासाठी तयार असतो तेव्हा मार्गातील सर्व अडखळणं आमचा परमेश्वर सॉरी आमचा प्रभू येशू ख्रिस्त दूर करतो. हालेलुया. देवाच्या नावाला धन्यवाद असो या सुंदरशा वेळेसाठी जी तुम्हाला मला रोज आणि रोज आपल्या परमेश्वराकडून प्राप्त होत आहे. हालेलुया. ही जी आपल्यामध्ये इच्छा आहे प्रियानो, आपल्यामध्ये जी त्याचं वचन ऐकण्याची, त्याच्या चरणाजवळ बसण्याची ओढ आहे ना, ही तुमच्या माझ्यावर झालेली आपल्या देवाची कृपा आहे, आपल्या देवाची दया आहे. तुम्ही आणि मी फार चांगले आहोत, फार उत्तम आहोत, फार धार्मिक आहोत असं अजिबात नाही प्रियानो. आपण आपल्या बंधू भगिनींप्रमाणेच आहोत, पण अधिक दया, अधिक कृपा आपल्याला मिळालेली आहे, कृपेवर कृपा झालेली आहे. म्हणून आज आपण आपल्या प्रभूच्या सानिध्यात आहोत. हालेलुया. आपण आपल्या वचनामध्ये पुढे जाणार आहोत आणि पुढे जाण्याआधी आपण पाहणार आहोत की गेल्या कालच्या दिवसामध्ये आपण काय पाहिलं. करिंथकरास दुसरे पत्र याचा 5वा अध्याय आणि काल आपण 18 आणि 19 वचनाचा अभ्यास केला. तर मला कोणीतरी सांगेल का की काल आपण काय बरं शिकलो, कशाबद्दल काल आपण अभ्यास केला? काहीतरी विशेष गोष्ट, विशेष परमेश्वराने घडवून आणलेलं आहे ज्याचा आपण अभ्यास केला. ते काय आहे? देवाचा आणि आमचा समेट होण्यासाठी प्रभू येशू ख्रिस्ताने स्वतःला पाप असं गणू दिलं. सर्वात महत्वाची गोष्ट, जे तुम्ही आणि मी देवापासून वेगळे, देव विरहित झालेलो होतो, देवापासून परके, देवाचे शत्रू असे झालेलो होतो, ते तुमचा माझा देवाबरोबर समेट झालेला आहे. आणि तो कुणी करून आणलेला आहे? कुणाच्या द्वारे झालेला आहे? प्रभू येशू ख्रिस्ताच्या द्वारे. तुमच्या माझा तारणारा आपला प्रभू येशू ख्रिस्त याच्याद्वारे आपला समेट झालेला आहे. हालेलुया. आणि मग आता आपण काय करायचंय? आपल्याला कोणती सेवा दिलेली आहे? आता आपल्याला इतरांचा समेट ख्रिस्ताच्या द्वारे देवाबरोबर व्हावा, याच्यासाठी त्यांना मार्ग दाखवायचा आहे. आता आपणाला लोकांना त्या समेटापर्यंत आणायचं आहे. हालेलुया. समेट आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताने केलेला आहे. कारण जसं योग म्हणतो की मनुष्य देवासमोर कसा उभा राहील, जो पापी मनुष्य आहे आणि जो पवित्र देव आहे, या दोहोंचा समेट कसा होईल, हे दोन्ही एकत्र कसे येतील? तर जो देवाचा एकुलता एक पुत्र, जो पूर्ण मनुष्य पूर्ण देव, जो पूर्ण मनुष्य असून देखील कसा राहिला? पवित्र आणि नीतिमान असा राहिला. त्या पुत्राच्या द्वारे संपूर्ण मनुष्य जातीचा देवाबरोबर समेट झालेला आहे. आणि जर आता समेट झालेला आहे तर तुम्हाला आणि मला त्या समेटाची सेवा दिलेली आहे. समेटाची सेवा काय आहे? जसं आपली बहीण नीता आपणाला म्हणाली तसं, की आता आपणाला जे अजूनही अंधारात आहेत, जे अजूनही ख्रिस्त विरहित आहेत, ज्यांना अजूनही देव माहित नाही, जे अजूनही देवाशी परके, देवाचे शत्रू असे आहेत, त्यांना देवाच्या समेटापर्यंत आणणं म्हणजे काय? प्रभू येशू ख्रिस्ताची सुवार्ता सांग. हालेलुया. त्याचसाठी तुम्हाला आणि मला पाचारण करण्यात आले. आणि आपण वचनामध्ये आज पुढे जाऊया. मी विनंती करेन, एक दुसरे करेन त्याचा 5वा अध्याय आणि 20वे वचन आपण वाचूया. म्हणून देव आम्हाकडून विनवीत असल्यासारखे आम्ही ख्रिस्ताच्या वतीने वकिली करतो. देवाबरोबर समेट केलेले असे तुम्ही व्हा, अशी आम्ही ख्रिस्ताच्या वतीने विनंती करीतो. आता ती समेटाची सेवा काय आहे हे पौल सांगत आहे ना प्रियांनो. ती समेटाची सेवा काय आहे? म्हणून आम्ही देवाकडून तुम्हाला बोध करवीत असल्यासारखे, काही भाषांतरामध्ये किती सुंदर शब्द आहे, जसं आता विद्यावाहिनींनी वाचलं, देवाकडून तुम्हाला विनवीत असल्यासारखे, देवाकडून तुम्हाला बोध करवीत असल्यासारखे ख्रिस्ताच्या वतीने आम्ही काय करतो? काय करतो? वकिली करतो. वकिली करीतो. हालेलुया. देवाबरोबर कशासाठी? की तुम्ही देवाबरोबर समेट केलेले असे तुम्ही व्हावे, अशी आम्ही ख्रिस्ताच्या वतीने विनंती करीतो. हालेलुया. जे तुम्ही अजूनही परके आहात, जे अजूनही तुम्ही देवाचे शत्रू आहात, त्या तुमचा देवाबरोबर समेट व्हावा, अशी ख्रिस्ताच्या द्वारे वकिली करत जणू काही आम्ही
देवाकडून तुम्हाला बोध करीत आहोत, देवाकडून तुम्हाला विनवणी करीत आहोत. म्हणून पौल स्वतःला काय म्हणत आहे? इफिसियाचा 6वा अध्याय 20वे वचन वाचा. इफिस 6:20. माझ्यासाठी ही विनवणी करा की ज्या सुवार्तेपायी बेड्या पडलेला मी वकील आहे, तिचे रहस्य उघडपणे कळवण्यासाठी मी तोंड उघडीन तेव्हा मला शब्द सुचावे, ह्यासाठी की जसे बोलाव्यास हवे तसे मला उघडपणे बोलता यावे. पौल स्वतःला काय म्हणत आहे? जो मी या सुवार्तेकरिता बेडीत पडलेला कोण म्हणत आहे? तो स्वतःला वकील म्हणत आहे. इंग्रजी भाषांतरामध्ये 2 करीन 5वा अध्याय 20व्या वचनामध्ये असं म्हटलेलं आहे, अँबॅसेडर्स ऑफ क्राइस्ट. अँबॅसेडर्स ऑफ क्राइस्ट म्हणजे काय? एखाद्या राज्यामध्ये ना, एखाद्या राष्ट्रामध्ये अँबॅसेडर्स असतात. जसं समजा अमेरिकेमध्ये भारताचे अँबॅसेडर्स म्हणजे काय? प्रतिनिधी है ना, राजदूत, त्यांचं प्रतिनिधित्व करणारे. आता आपण ख्रिस्ताचे अँबॅसेडर्स म्हणजे काय? आपण ख्रिस्ताचे वकील म्हणजे काय? आपण ख्रिस्ताचे प्रतिनिधी. येस, आपण ख्रिस्ताचे प्रतिनिधित्व करणे म्हणजे काय? म्हणजे काय प्रियांनो? ख्रिस्ताला गाजवणे. येस, आपण ख्रिस्ताला प्रकट करणे, ख्रिस्ताला गाजवणे, ख्रिस्ताची सुवार्ता सांगणे है ना. ख्रिस्ताने काय म्हटलेलं आहे? योहान पुरुष शुभवर्तमान याचा 20वा अध्याय 21वे वचन वाचा. योहान 20:21. योहान पुरुष शुभवर्तमान. तेव्हा यहुद्याचे मुख्य याजक पिलाताला म्हणाले, यहुद्यांचा राजा असे लिहू नका. योहान 20:21. येशू पुन्हा त्यांना म्हणाला, तुम्हाला शांती असो, जसे पित्याने मला पाठवले आहे तसे मीही तुम्हाला पाठवतो. येस, प्रभू येशू ख्रिस्त काय म्हणते? जसं पित्याने मला पित्याचं कार्य करण्यासाठी पाठवलेलं आहे तसं मी तुम्हाला पाठवितो, मी तुम्हास प्रेषित करत आहे. आणि प्रभूने मत्तई शुभवर्तमानामध्ये शेवटली आज्ञा काय सांगितलेली आहे? संपूर्ण जगात सुवार्तेची घोषणा, संपूर्ण सृष्टीला सुवार्तेची घोषणा करा. पिता, पुत्र, पवित्र आत्म्याच्या नावात काय द्या? बाप्तिस्मा द्या. बाप्तिस्मा द्या. सुवार्ता सांगून लोकांना शिष्य करा. आणि प्रभू येशू ख्रिस्ताचं शुभवर्तमान, ख्रिस्ताची सुवार्ता संपूर्ण जगाला कळवा. कशासाठी कळवा? यासाठी की ख्रिस्ताद्वारे तुमचा देवाबरोबर समेट व्हावा. म्हणून वचनामध्ये काय म्हटलेलं आहे? देव आम्हाकडून बोध करून आम्ही तुम्हाला यासाठीच बोध करतो प्रियांनो. जणू काही बोध करत असताना आम्ही देवाकडून तुम्हाला विनवीत आहोत. तो पिता तुम्हाला विनंती करत आहे की तुम्ही वळा, है ना. उधळा पुत्र जेव्हा परत आला तेव्हा पित्याने काय केलं? पित्याने काय केलं? जयोत्सव केला, आनंद साजरा केला. जेव्हा पित्याने त्या पुत्राला दुरून पाहिलं है ना, तो पुत्र येत होता, तेव्हा पित्याने काय केलं? त्याला सामोरा गेला आणि त्याचं स्वागत केलं. येस, त्याला मिठी मारली ना. त्याला त्याच्या सेवकांना म्हटलं, ह्याला उंच पोशाख घाला, ह्याच्या हातात अंगठी घाला, त्याच्या पायामध्ये चप्पल घाला आणि काय करा? जयोत्सव करा. पुष्ट वासरू कापा, कारण माझा मुलगा काय होता आणि काय झालेला आहे? मेला होता, आता परत आला. तो हरवला होता, तो सापडला आहे. तो मेलेला होता, तो पुन्हा जिवंत झालेला आहे. हालेलुया. पिता जयोत्सव करतो प्रियांनो. त्या जयोत्सवासाठी तुम्हाला आणि मला पाचारण केलेलं आहे. जेव्हा एक पापी पश्चाताप करतो तेव्हा स्वर्गामध्ये काय होतं? आनंद होतो, आनंद होतो, जयोत्सव होतो. हालेलुया. ती समेटाची सेवा, ती सुवार्तेची सेवा तुम्हाला आणि मला देण्यात आलेली आहे. की जसा प्रभू येशू ख्रिस्ताने पित्याबरोबर संपूर्ण मनुष्य जातीचा समेट केलेला आहे, आता त्या समेटापर्यंत सर्वांना आणावं. म्हणून आपण ख्रिस्ताचे अँबॅसेडर्स, ख्रिस्ताचे प्रतिनिधी म्हणून आहोत. कारण जसं प्रभू म्हणतो, पित्याने मला पाठवलं तसं मी तुम्हाला आता जगामध्ये पाठवत आहे.
पुढचं वचन वाचा, काय लिहिलंय? 21वं वचन. ज्याला पाप ठाऊक नव्हते त्याला त्याने तुमच्या आमच्याकरिता पाप असे केले, यासाठी की आपण त्याच्या ठायी देवाचे नीतिमत्व असे व्हावे. आमेन. हीच सुवार्थ आहे ना प्रियांनो. ह्याच साठी हेच तुम्हाला आणि मला सांगायचं आहे की काय, ज्याला पाप ठाऊक नव्हतं, जो निर्दोष होता है ना. मार्क याचा 15वा अध्याय 34वा वचन वाचा. मार्क 15:34. नवव्या तासाला मार्क 15 ने 34. 9व्या तासाला येशू मोठ्याने आरोळी मारून बोलला, एलोही एलोही. सॉरी योहान कृत शुभवर्तमान 8:46. योहान 8:46. तुमच्यापैकी कोण मला पापी ठरवितो? मी खरे सांगत असता तुम्ही माझ्यावर विश्वास का ठेवीत नाही? जो देवा प्रभू येशू ख्रिस्त काय म्हणतो? तुमच्यापैकी मला पापी कोण ठरवेल? मला दोष कोण लावेल? हालेलुया. कोणीही प्रभू येशू ख्रिस्ताला दोषी ठरवू शकले का? पण ते पिलात पण म्हणाला की मला ह्याच्या ठाई काही दोष दिसत नाही, तो निर्दोष निष्कलंक आहे. प्रियांनो, योहानाचे पहिले पत्र याचा 3रा अध्याय 5वं वचन वाचा. पहिले योहान 3:5. योहानाचे पहिले पत्र 3रा अध्याय 5वं वचन. तुम्हाला माहित आहे की पापे हरण करण्यासाठी तो प्रगट झाला, त्याच्या ठाई पाप नाही. त्याच्या ठाई पाप नाही. हालेलुया. पेत्राचे पहिले पत्र 2रा अध्याय 22वं वचन वाचा. पहिले पेत्र 2:22. त्याने पाप केले नाही आणि त्याच्या मुखात कपट आढळले नाही. त्याने म्हणजे कुणी? तुमच्या माझ्या प्रभूने पाप केले नाही, त्याच्या मुखामध्ये कपट आढळले नाही. इब्री लोकास पत्र याचा 4था अध्याय 15वं वचन वाचा. इब्री 4:15. कारण आपल्या सर्वांच्या दुर्बलतेविषयी ज्याला सहानुभूती वाटत नाही, असा आपला प्रमुख याजक नाही, तर तो सर्व प्रकारे आपल्याप्रमाणे पारखलेला होता, तरी निष्पाप राहिला. आपला प्रमुख याजक आपला प्रभू येशू ख्रिस्त कसा आहे? ज्याला आपल्या अशक्तपणाचे दुःख होत नाही असं नाही, तो आपल्यासारखा अशक्त झाला, तो आपल्यासारखा पारखला गेला. ही वॉज टेम्प्टेड लाईक अस बट येट विदाउट सिन. तो पारखला गेला पण तरीही कसा राहिला प्रियांनो? कसा राहिला? निष्पाप. निष्पाप म्हणजे काय? ज्याच्या ठाई पाप नाही. ज्याच्या ठाई पाप नाही. हालेलुया. ज्याने कधीही पाप केलं नाही. मग वचनामध्ये काय लिहिलंय? ज्याला पाप ठाऊक नव्हतं, तो तुमच्या माझ्यासाठी काय झाला? तुमच्या माझ्याकरिता त्याला पाप असे केले. हालेलुया. यासाठी, कशासाठी? की आपण त्याच्या ठाई देवाचे नीतिमत्व असे ठरावे. जो पाप नाही त्याला पाप कसं बरं करण्यात आलं? पुन्हा जुन्या करारामधला तो विधी आपण वाचूया है ना. लेवी याचं 16व्या अध्यायामध्ये आपण जाऊया. लेवी 16 काढूया. लेवी 16 11 ते 22 वचन वाचा. लेवी 7 ते 12. 7 ते 22. त्याने 2 बकरे घेऊन दर्शन मंडपाच्या दारापाशी परमेश्वरासमोर ठेवावे. अहरोनाने त्या 2 बकऱ्यांवर चिठ्ठ्या टाकाव्या, एक चिठ्ठी परमेश्वरासाठी व दुसरी पाप वाहून नेण्यासाठी. ज्या बकऱ्यावर परमेश्वराच्या नावाची चिठ्ठी निघेल तो अहरोनाने पापार्पणाबद्दल बळी द्यावा. ज्या बकऱ्यावर पाप वाहून नेण्यासंबंधीची चिठ्ठी निघेल त्यास परमेश्वरासमोर जिवंत उभे करावे
व त्याच्याद्वारे प्रायश्चित्त व्हावे आणि तो बकरा पाप वाहून नेण्यासाठी रानात सोडून द्यावा. मग स्वतःसाठी पापार्पण करावयाचा गोरा अहरोनाने जवळ आणावा आणि तो वधून आपल्यासाठी व आपल्या घराण्यासाठी प्रायश्चित्त करावे आणि परमेश्वरासमोर असलेल्या वेदीवरून जळते निखारे भरलेले दुपाटणे घ्यावे आणि कुटून बारीक केलेला ओंजळभर सुगंधी धूप अंतरपटाच्या आत आणावा. आमेन. 22 पर्यंत वाचा. तो धूप परमेश्वरासमोर अग्नीवर असा घालावा की त्याच्या धुराने आज्ञापटावरल्या दयासनास व्यापून टाकावे, म्हणजे तो मरावयाचा नाही. मग त्याने गोऱ्ह्याचे काही रक्त दयासनाच्या पूर्वेकडल्या बाजूस बोटाने शिंपडावे व ते रक्त बोटाने त्या दयासनासमोर 7 वेळा शिंपडावे. मग त्याने लोकांसाठी आणलेला पापार्पणाचा बकरा वधावा, त्याचे रक्त अंतरपटाच्या आत घेऊन जावे आणि जसे त्याने गोऱ्याच्या रक्ताचे करावयाचे तसेच बकऱ्याच्या रक्ताचे करावे, म्हणजे अर्थात ते दयासनावर व दयासनाच्या पुढे शिंपडावे. आणखी त्याने इस्रायल लोकांची अशुद्धता व अपराध याबद्दल, म्हणजे अर्थात त्यांच्या एकंदर पातकांबद्दल पवित्र स्थानासाठी प्रायश्चित्त करावे. लोकांच्या अशुद्धतेने व्याप्त होऊन त्यांच्यामध्ये वसत असलेल्या दर्शन मंडपासाठी तसेच करावे. अहरोन प्रायश्चित्त करण्यासाठी पवित्र स्थानात प्रवेश करील तेव्हापासून तो आपल्यासाठी, आपल्या घराण्यासाठी आणि इस्रायलाच्या सर्व मंडळीसाठी प्रायश्चित्त करून बाहेर येईपर्यंत त्या दर्शन मंडपात अन्य कोणीही मनुष्य नसावा. मग त्याने तेथून निघून परमेश्वराच्या समोरल्या वेदीपाशी जाऊन तिच्यासाठी प्रायश्चित्त करावे. गोऱ्याचे आणि बकऱ्याचे काही रक्त घेऊन त्या वेदीच्या चारी बाजूच्या शृंगास लावावे आणि काही रक्त घेऊन आपल्या बोटाने 7 वेळा तिजवर शिंपडून ती इस्रायलाच्या अशुद्धतेपासून मुक्त करून शुद्ध व पवित्र करावी. मग पवित्र स्थान, दर्शन मंडप आणि वेदी यांच्यासाठी प्रायश्चित्त करण्याचे संपविल्यावर तो जिवंत बकरा जवळ आला. अहरोनाने आपले दोन्ही हात त्या जिवंत बकऱ्याच्या मस्तकावर ठेवून इस्रायल लोकांची सर्व दुष्कर्मे व अपराध यांचा, म्हणजे अर्थात त्यांच्या सर्व पातकांचा अंगीकार करावा व ती सर्व त्या बकऱ्याच्या शिरी ठेवून त्यास नेमिलेल्या मनुष्याच्या हाताने रानात पाठवून द्यावे. तो बकरा त्यांच्या सर्व दुष्कर्मांचा भार आपल्यावर घेऊन निर्जन प्रदेशात जाईल. त्या मनुष्याने त्या बकऱ्यास रानात सोडून द्यावे. आमेन. हालेलुया. हा कोणता विधी आहे प्रियांनो? कोण सांगेल? हा कोणता विधी आहे जो प्रमुख याजक वर्षातून एकदाच करत असे? प्रायश्चित्ताचा दिवस. हालेलुया. प्रायश्चित्ताचा दिवस आहे ना. प्रायश्चित्ताच्या दिवशी एकाच दिवशी प्रमुख याजक कुठे जात असे? परमपवित्र स्थानामध्ये जात असे. आणि त्या परमपवित्र स्थानामध्ये जाण्यासाठी संपूर्ण इस्रायलासाठी प्रायश्चित्त करण्यासाठीचा जो विधी असे, त्यासाठी सुरुवातीला काय सांगितलंय? मी 6वं वचन वाचते. अहरोनाने आपल्यासाठी आणलेला पापार्पणाचा गोरा अर्पून स्वतःसाठी व स्वतःच्या घराण्यासाठी प्रायश्चित्त करावे. मग त्याने काय करायचे? 2 बकरे घ्यायचे. 2 बकरे कशासाठी आहेत? वचनामध्ये लिहिले 2 बकऱ्यांवर काय करायचे? 8वं वचन वाचते. अहरोनाने त्या 2 बकऱ्यांवर चिठ्ठ्या टाकाव्या, एक चिठ्ठी परमेश्वरासाठी व दुसरी पाप वाहून नेण्यासाठी. म्हणजे काय प्रियांनो? एक बकरा पापार्पणाचा बळी म्हणून देण्यात येईल आणि दुसरा बकरा काय करण्यात येईल? जिवंत त्याच्या डोक्यावर संपूर्ण इस्रायलाचं पाप आणि अधर्म त्याच्यावर लादून त्याला निर्जन प्रदेशामध्ये सोडण्यात येईल. हालेलुया. आपण हा पूर्ण विधी वाचला. त्याच्यामध्ये काय वाचलं? अहरोनाने कुणाकुणासाठी प्रायश्चित्त केलेलं आहे? अहरोनाने प्रथम स्वतःसाठी, स्वतःच्या घराण्यासाठी प्रायश्चित्त केलं. त्याने प्रथम स्वतःसाठी पापार्पणाचा गोरा अर्पून मग तो देवाच्या पवित्र स्थानामध्ये गेलेला. नंतर संपूर्ण इस्रायलासाठी पाप अर्पण केलेलं आहे ना. वचनामध्ये आपण वाचतो, 15व्या वचनामध्ये लिहिलंय, मग त्याने लोकांसाठी आणलेल्या पापार्पणाचा बकरा वधावा, त्याचे रक्त अंतरपटाच्या आत घेऊन जावे आणि जसे त्याने गोऱ्याचे रक्त करावयाचे तसेच बकऱ्याचे रक्त करावे, म्हणजे अर्थात ते दयासनावर व दयासनाच्या पुढे शिंपडावे. आणखी त्याने इस्रायल लोकांची अशुद्धता व
व अपराध यांच्याबद्दल म्हणजे अर्थात त्यांच्या एकंदर पातकांबद्दल पवित्र स्थानासाठी प्रायश्चित्त करावे. देवाचं पवित्र स्थान, देवाची पवित्र वेदी आणि दर्शन मंडप यासाठीही प्रायश्चित्त करावं लागत असत. का बरं दर्शन मंडप, परमेश्वराची वेदी आणि पवित्र स्थान यासाठी सुद्धा प्रायश्चित्त करावं लागत असे? तो तर देवाचा दर्शन मंडप आहे ना प्रियांनो. मग त्याच्यासाठी हे प्रायश्चित्त करणं का गरजेचं होतं? दर्शन मंडप कुठे होता? 40 वर्ष जेव्हा मोशे आणि संपूर्ण इस्रायल राष्ट्र रानामध्ये फिरत होतं, तेव्हा देवाने कसं सांगितलं होतं? कसे बरं त्यांनी आपलं कॅम्पिंग, कसं आपले तंबू कसे ठोकावेत? सर्वात मध्यभागी काय असावं? मध्यभागी काय असावं? इस्रायल लोक है ना, कसे बरं कॅम्पिंग किंवा कसं राहत असत? सर्वात मध्यभागी परमेश्वराचा दर्शन मंडप असे प्रियांनो. आणि दर्शन मंडपाच्या बाजूने गोलाकार आकृतीमध्ये इस्रायलाचे 12 वंश आपले तंबू ठेवत असत. हालेलुया. लक्षात घेऊया. आणि परमेश्वराचं दर्शन मंडप कुठे असे? इस्रायलाच्या मधोमध. यस संदेश. नाही, गोलाकार नाही. असं होतं की 4 दिशा, प्रत्येक दिशेला 3-3 वंश, असे 12 वंश आणि मध्यभागी दर्शन मंडप, कराराचा कौश. परमेश्वराचा दर्शन मंडप इस्रायलाच्या मध्यभागी असे. हालेलुया. आणि वचनामध्ये दिलेला आहे कारण तो इस्रायलांच्या मध्ये असे. इस्रायल लोकांच्या अशुद्धतेमुळे त्याच्यासाठी दर्शन मंडप, देवाची वेदी आणि पवित्र स्थान यांच्यासाठी सुद्धा प्रायश्चित्त करणं गरजेचं होतं. कारण वचनामध्ये काय लिहिलेलं आहे? मी 16वं वचन वाचते. आणखी त्याने इस्रायल लोकांची अशुद्धता व अपराध यांबद्दल अर्थात त्यांच्या एकंदर पातकांबद्दल पवित्र स्थानासाठी प्रायश्चित्त करावे. लोकांच्या अशुद्धतेने व्याप्त होऊन त्यांच्यामध्ये वसत असलेल्या दर्शन मंडपासाठीही तसेच करावे. कारण इस्रायल लोकांच्या अशुद्धतेमुळे दर्शन मंडपासाठी सुद्धा प्रायश्चित्त करणं गरजेचं होतं. आणि दर्शन मंडप, वेदी आणि पवित्र स्थान यांच्याबद्दल प्रायश्चित्त केल्यानंतर काय करायचं आहे? हे काम संपवल्यावर प्रमुख याजक काय करत असे? मग 20व्या वचनापासून मी पुढे वाचते. मग पवित्र स्थान, दर्शन मंडप व वेदी यांच्यासाठी प्रायश्चित्त करण्याचे संपविल्यावर तो जिवंत बकरा जवळ आणावा. अहरोनाने आपले दोन्ही हात त्या जिवंत बकऱ्याच्या मस्तकावर ठेवून इस्रायल लोकांची सर्व दुष्कर्मे व अपराध यांचा म्हणजे अर्थात त्यांच्या सर्व पातकांचा अंगीकार करावा व ती सर्व त्या बकऱ्याच्या शिरी ठेवून त्यास नेमिलेल्या मनुष्याच्या हाताने रानात पाठवून द्यावे. तो बकरा त्यांच्या सर्व दुष्कर्मांचा भार आपल्यावर घेऊन निर्जन प्रदेशात जाईल. त्या मनुष्याने त्या बकऱ्यास रानात सोडून द्यावे. हालेलुया. ना 2 बकरे प्रमुख याजक तेव्हा आणत असे. त्यापैकी जो एक बकरा आहे तो पापार्पणाचा बळी म्हणून बली दिला जात असे. आणि जो दुसरा बकरा आहे, जो जिवंत बकरा आहे, त्या बकऱ्याच्या डोक्यावर आपले दोन्ही हात ठेवून प्रमुख याजक काय करत असे? इस्रायलाच्या संपूर्ण पापांचा, त्यांच्या संपूर्ण अपराधांचा का दुष्कर्मे व अपराध यांचा तो अंगीकार करत असे. अंगीकार करत असे म्हणजे काय? म्हणजे काय प्रियांनो? अंगीकार करणे म्हणजे काय? आपण पापांचा स्वीकारणे. स्वीकारणे. येस, मान्य करणे. होय, आम्ही हे पाप केलेलं आहे प्रभू. होय प्रभू, तुझ्या पवित्र प्रजेने, इस्रायलाने, तुझ्या लोकांनी हे भयंकर असं पातक तुझ्या विरुद्ध, ही दुष्कर्मे, हा अपराध झालेला आहे प्रभू. हे संपूर्ण पातकांचा, अपराधांचा, दुष्कर्मांचा अंगीकार प्रमुख याजक करून काय करत असे? तो संपूर्ण पातकाचा भार त्या बकऱ्याच्या शिरी लादत असे प्रियान. मग तो जिवंत बकरा तो संपूर्ण पाप वाहून कुठे नेत असे?
कुठे नेत असे? रानात निर्जल स्थळी. रानात, निर्जन स्थळी. इस्रायलाची वस्ती आहे, जिथे इस्रायल लोक राहिलेले आहे, त्यांच्यापासून दूर नेत असे प्रिया. लक्षात घेऊया. याद्वारे काय होत असे? इस्रायल लोकांचे पाप वाहून दूर नेण्यात येईल. त्या दिवशी त्यांच्या पापांचं प्रायश्चित्त प्रमुख याजक करत असे. लक्षात घेऊया. आणि हे कधी घडत असे? फक्त एकदाच का प्रियांनो? कधी घडत असे? दरवर्षी, है ना. प्रत्येक वर्षी हा विधी करावा लागत असे. का बरं प्रत्येक वर्षी? का बरं प्रत्येक वर्षी? प्रत्येक वर्षी त्यांच्या हातात पडत होते. येस, त्यांनी वर्षभर त्यांच्या हातून पाप घडला असेल, त्यासाठी प्रायश्चित्त करत असतात. वर्षभर दररोज त्यांच्याकडून पाप, अपराध, दुष्कर्म घडत आहेत ना प्रियांनो. तुम्ही आणि मी करतो. पण आता आपण असं करतो का? आता तुम्ही आणि मी आपल्या पापासाठी बकरा अर्पण करतो का? किंवा जिवंत बकऱ्याच्या डोक्यावर पाप लादून त्याला रानाबाहेर सोडतो का? आता नाही. आपण असं का करत नाही? कारण आपल्यासाठी येशू ख्रिस्ताने एकदाच ते पाप वाहिलं आहे. येस, कारण तुमच्या माझ्यासाठी आपला वडिलांडणाचा पशु, आपला प्रमुख याजक, आपला प्रभू येशू ख्रिस्त, त्याने काय केलं? यरुशलेमे बाहेर तो आपली पापे वाहून गेला ना. हे सर्व काही ख्रिस्तामध्ये पूर्ण झालेलं आहे प्रियांनो. म्हणून आपण पुन्हा तो शास्त्रभाग वाचलेला आहे. आपल्या प्रभूने काय केलेलं आहे? त्याने त्याच्यावर तुमची माझी सर्व पातके लादण्यात आली. आणि कुणी बरं लादली ती? आपण लादले, आपण. आपण लादली. आपण लादली का प्रियांनो? त्याने देव पित्याने लादलेली आहेत. हालेलुया. यशया 53 मध्ये काय म्हटलं? त्याला ठेचावं असं कुणाच्या मनात आलं? कुणाच्या मर्जीस आलं? परमेश्वराचे. परमेश्वराच्या मर्जीस आलं, है ना. वधावयास नेणाऱ्या कोकऱ्याप्रमाणे तो आपल्यास वधावयास नेणाऱ्या कोकऱ्याप्रमाणे तो काय राहिला? गप्प राहिला. तो गप्प राहिला. हालेलुया. त्याने आपल्याला कुणामध्ये गणू दिलं? अपराधामध्ये. अपराधांमध्ये गणू दिलं, है ना. यशया 53 कुणी पाठ केलंय? कोणी बोलू इच्छित आहे? कुणी यशया 53 पाठ केलाय? पाठ केलेलं नाही, पण असे वचन म्हटल्यानंतर लक्षात येत. येस, कुणीतरी यशया 53 वाचा, पूर्ण वाचा. यशया 53. आणि सर्वांनी पाठ करूया. मी पण प्रयत्न करेन. आपण सर्वजण यशया 53 वाचा कुणीतरी. आम्ही आम्ही ऐकलेल्या ऐकलेल्या कोणी विश्वास ठेवला आहे. परमेश्वराचा भूज कोणास प्रकट झाला आहे, कारण तो त्याच पुढे रोप्यासारखा वृक्ष भूमीतील अंकुरासारखा वाढला. त्याला रूप नव्हते, त्याला शोभा नव्हती. त्याचकडे पाहिले तर त्याचवर मन बसेल असे त्याच्या ठाई सौंदर्य नव्हते. तुच्छ मानिलेला मनुष्याने टाकलेला, क्लेशाने व्यापलेला व व्याधीशी परिचित असलेला असा तो पुरुष पाहून लोक तोंडे फिरवत व त्याला तुच्छ लेखीत आणि त्याला आम्ही मानले नाही. खरोखर आमचे व्याधी त्याने आपल्यावर घेतले, आमचे क्लेश त्याने वाहिले. तरी त्यास ताडण केलेले, देवाने त्यावर प्रहार केलेले व त्याला पिडिलेले असे आम्ही त्याला लेखिले. खरे पाहिले असता तो आमच्या अपराधामुळे घायाळ झाला, आमच्या दुष्कर्मामुळे खेचला गेला. आम्हा शांती देणारी अशी शिक्षा त्यास झाली. त्यास बसलेल्या फटक्यांनी आम्हा आरोग्य प्राप्त झाले. आम्ही सर्व मेंढराप्रमाणे भहकून गेलो होतो. आम्ही प्रत्येकाने आपापला मार्ग धरिला होता. अशा आम्हा सर्वांचे पाप परमेश्वराने त्यावर लादिले. पुढचं असं काय? येस, हालेलुया. बस 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 बस. आतापर्यंत काय वाचलं आपण प्रियांनो? है ना. यशया संदेष्टा म्हणतो, आम्ही ऐकलेल्या वार्तेवर कोणी विश्वास ठेवलेला आहे? परमेश्वराचा भुज कोणास प्रकट झालेला आहे, कारण तो
म्हणजे कोण? प्रभू येशू ख्रिस्त. त्याच पुढे रोप्यासारखा वृक्ष भूमीतील अंकुरासारखा वाढला. त्याला रूप नव्हते, त्याला शोभा नव्हती. त्याचकडे पाहिले तर त्याचवर मन बसेल असे त्याच्या ठाई बाहेरचं सौंदर्य नव्हतं. तुच्छ मानिलेला, मनुष्याने टाकिलेला, क्लेशांनी व्यापिलेला, व्याधींशी परिचित असलेला असा तो पुरुष पाहून लोक त्यापासून तोंडे फिरवीत त्याला तुच्छ लेखीत. आम्ही त्याला मानिले नाही. खरोखर खरे पाहिले असता आमचे व्याधी त्याने आपल्यावर घेतले, आमचे क्लेश त्याने वाहिले. तरी त्यास ताडण केलेले, देवाने त्यावर प्रहार केलेले व त्याला पिडिलेले असे आम्ही त्याला लेखिले. आमच्या अपराध खरे पाहिले असता तो आमच्या अपराधामुळे घायाळ झाला, आमच्या दुष्कर्मामुळे ठेचला गेला. आम्हास शांती देणारी शिक्षा त्यास झाली. त्यास बसलेल्या फटक्यांनी आम्हास आरोग्य प्राप्त झाले. आम्ही सर्व मेंढरांप्रमाणे बहकून गेलो होतो. आम्ही प्रत्येकाने आपापला मार्ग धरला होता. अशा आम्हा सर्वांचे पाप परमेश्वराने त्याचवर लादिले. हालेलुया. यासाठी की तुमचं आणि माझं पाप आपल्यापासून दूर व्हावं. त्याने स्वदेही त्याचे हालहाल केले तरी त्याने ते सोशिले. त्याने तोंड सुद्धा उघडले नाही. वधावयास नेत असलेल्या कोकराप्रमाणे, लोकर कातरणाऱ्या पुढे गप्प राहणाऱ्या मेंढरांप्रमाणे तो गप्प राहिला. त्याने आपले तोंड उघडले नाही. त्याचवर जुलूम करून खटला चालवून त्याला घेऊन गेले. जिवंतांच्या भूमीतून त्याला काढून टाकिले आणि माझ्या लोकांच्या पातकामुळे त्याला ताडण करण्यात आले. असा त्या पिढीच्या लोकांपैकी कोणीतरी विचार केला काय? त्याची कबर दुर्जनांच्या कबरांमध्ये नेमिली होती आणि तो मेल्यावर त्याला धनवंताची कबर त्यास प्राप्त झाली. तथापि त्याने काही अधर्म केला नव्हता, त्याच्या मुखात काही कपट नव्हते. त्याला ठेचावे असे परमेश्वराच्या मर्जीस आले. त्याने त्याला पिडिले. त्याच्या जीवाचे दोषार्पण झाल्यावर तो संतती पाहिल, तो दीर्घायू होईल. त्याच्या हातून परमेश्वराचा मनोरथ सफल होईल. त्याच्या जीवाच्या वेदना सरल्यावर तो त्याचे फल पाहून समाधान पावेल. तो माझा धर्मशील सेवक आपल्या ज्ञानाने बहुतांश निर्दोष ठरविल. त्यांच्या अधर्माचा भार तो आपल्यावर घेईल. ह्यामुळे मी त्याला थोरांबरोबर विभाग देईन, तो बलवानांबरोबर लूट वाटून घेईल. कारण आपला प्राण वाहून देऊन तो मृत्यू पावला. त्याने आपणास अपराध्यान गणू दिले. त्याने बहुतांचे पाप आपल्यावर घेतले व अपराध्यांसाठी मध्यस्थी केली. आमेन. तो कोण आहे? हा तुमचा माझा प्रभू येशू ख्रिस्त. हालेलुया. त्याने तुमचे माझे पाप त्याने आपल्यावर वाहून नेले. वचनामध्ये काय लिहिलेलं आहे? त्याला अधर्म माहित नव्हतं. तो त्याच्या ठाई त्याने काही अधर्म केले नव्हते. त्याच्या मुखात कपट नव्हते. तो निष्पाप, निर्दोष, निष्कलंक होता, ज्याला पाप ठाऊक देखील नव्हतं. तो तुमच्या माझ्यासाठी पाप असा त्या वधस्तंभावर झाला. का त्या वधस्तंभावर पाप असा झाला? तर त्या पापाची संपूर्ण शिक्षा, त्या पापाचं संपूर्ण प्रायश्चित्त त्या वधस्तंभावर त्याने केलं. हालेलुया. त्या पापाची खंडणी त्याने त्या वधस्तंभावर भरली. जरी तो तुमच्या माझ्यासाठी पाप झाला तरी लक्षात घेऊया, तो पापी असा नव्हता. त्याच्या हातून पाप घडलेलं नव्हतं प्रियान. तुमच्या माझ्यासाठी तो पापी नाही, पाप असा झाला प्रियान. म्हणजे काय झालं? तुमचं माझं पाप त्याच्यावर लादण्यात आलं. हालेलुया. आणि त्याच्यावर लादण्यात आलं यासाठी की त्याने तुमच्या माझ्या पापांसाठी पूर्ण प्रायश्चित्त करावं. हालेलुया. म्हणून देवपित्याच्या मर्जीस आला आणि त्याने आपल्या एकुलत्या एका पुत्राला याचसाठी पाठवलं की त्याने तुमच्या माझ्यासाठी पाप असं गणण्यात यावं आणि त्या पापाची शिक्षा त्याने भोगावी, की यासाठी की आपण त्याच्या ठाई काय? देवाचे नीतिमत्व असे व्हावं. तो तुमच्या माझ्यासाठी पाप असा झाला कारण तुम्ही आणि मी त्याच्या ठाई देवाचे नीतिमत्व असे व्हावे. तुम्ही आणि मी देवासमोर पवित्र, निष्कलंक, निर्दोष असं उभं राहावं. यासाठी त्याने तुमची माझी पापे स्वदेही वाहून त्या खांबावर नेली. फिलिप्पेकरास पत्र याचा 3रा अध्याय 9वं वचन वाचा. फिलिप्पे 3:9.
आणि मी त्याच्या ठायी आढळावे आणि माझे नीतिमत्व माझे स्वतःचे नव्हे, म्हणजे नियमशास्त्राच्या योगे प्राप्त होणारे नीतिमत्व नव्हे, तर ते ख्रिस्तावरील विश्वासाने प्राप्त होणारे, म्हणजे देवापासून प्राप्त होणारे नीतिमत्व असे असावे. ख्रिस्तावरील विश्वासाने देवाचे नीतिमत्व. कसं बरं आपणाला देवाचं नीतिमत्व प्राप्त होतं? कशाच्या द्वारे? कशाच्या द्वारे? येशू ख्रिस्ताद्वारे. येशू ख्रिस्तावरील विश्वासाच्या द्वारे. होय, मी पापी आहे आणि माझ्यासाठी माझा प्रभू वधस्तंभावर गेला. जे आपण आता वाचलं त्या सर्वावर विश्वास ठेवल्याच्या द्वारे तुमचं माझं पाप माझ्या प्रभूच्या शिरी मारण्यात आलं. माझं पाप त्याच्यावर लादण्यात आलं आणि त्याने त्या पापाची खंडणी भरली आहे. तो देवाचा एकुलता एक पुत्र, तो देवाचा निर्दोष निष्कलंक कोकरा, यावर मी विश्वास ठेवते किंवा ठेवतो. त्यामुळे काय होतं प्रियांनो, तुम्ही आणि मी, तुमची आणि माझी पापे त्या वधस्तंभावर वाहून नेण्यात येतात. त्यांचं पूर्ण प्रायश्चित्त प्रभूने केलेलं आहे आणि प्रभूवरील विश्वासामुळे तुम्ही आणि मी ख्रिस्ताच्या ठायी देवापुढे नीतिमान असे गणण्यात येत. हालेलुया. कारण तुमचा माझा प्रभू कसा राहिला? तो नीतिमान असा राहिला. त्याने एकही पातक केलं नाही. तुम्ही आणि मी नियमशास्त्राच्या कर्माद्वारे नव्हे, तर प्रभूवरील विश्वासाच्या द्वारे नीतिमान ठरतो. हालेलुया. आपण कलसेकरास पत्र याचा 1 अध्याय आणि 22 वचन वाचूया. कलसे 1:22. त्या तुमचा आता त्याने स्वतःच्या रक्तमांसाच्या देहात मरणाच्या द्वारे समेट केला आहे, यासाठी की त्याने तुम्हास पवित्र, निष्कलंक व निर्दोष असे आपणासमोर उभे करावे. आता तुम्ही आणि मी देवासमोर पवित्र, निर्दोष आणि निष्कलंक असे उभे राहतो केवळ प्रभू येशू ख्रिस्तावरील विश्वासामुळे. कारण तो है ना, करिंथकरास पहिले पत्र याचा 1 अध्याय 30 वचन वाचा. 1 करिंथ 1:30. करिंथकरास पहिले पत्र याचा 1 अध्याय आणि 30 वचन. त्याच्याकडून तुम्ही ख्रिस्त येशूमध्ये आहात, तो देवापासून आपल्याला ज्ञान म्हणजे नीतिमत्व आणि पवित्रकरण व खंडणी भरून प्राप्त केलेली मुक्ती असा झाला आहे. तो तुमचं माझं पवित्रीकरण, नीतिमत्व असा झालेला आहे. त्याच्याद्वारे, त्याच्या जीवनाद्वारे, त्याच्या पवित्र जीवनाद्वारे आपण नीतिमान ठरतो. तुम्हाला मला झालेली शिक्षा है ना, ही प्रभू येशू ख्रिस्ताने भोगल्यामुळे त्याच्या जीवनाच्या द्वारे आपण नीतिमान ठरतो. आता तुमच्या माझ्या आपल्या ठायी देवाचं नीतिमत्व असं मोजण्यात येतं. काय? जो विश्वास आपण प्रभू येशू ख्रिस्तावर ठेवलेला. आपण कशावर विश्वास ठेवलेला आहे? की माझ्या पातकांसाठी तो एकदाच मारला गेला, माझ्या पातकांसाठी त्याने एकदाच खंडणी भरलेली आहे. त्या प्रभू येशू ख्रिस्तावर मी विश्वास ठेवते आणि हा माझा विश्वास देवाच्या ठायी नीतिमत्व असे गणण्यात येतो. कारण ते देवाचं नीतिमत्व आहे प्रियांनो, ते तुमचं किंवा माझं नीतिमत्व नाही. म्हणून वचनामध्ये पौल काय म्हणत आहे? ज्याला पाप ठाऊक नव्हते त्याला त्याने तुमच्या आमच्या करिता पाप असे केले, यासाठी की आपण त्याच्या ठायी, ख्रिस्ताच्या ठायी देवाचे नीतिमत्व असे व्हावे. आता ख्रिस्तामध्ये तुम्ही आणि मी देवासमोर कसे पवित्र, निष्कलंक आणि निर्दोष. कारण तसं असल्याशिवाय आपण देवासमोर उभे राहू शकतो का प्रियांनो? नीतिमान, निर्दोष आणि निष्कलंक असे नसू तर आपण देवासमोर उभं राहू शकत नाही. आपला देवाबरोबर समेट होऊ शकत नाही प्रियांनो. त्या पवित्र देवाबरोबर आपला समेट होण्यासाठी हाच ख्रिस्ताद्वारे तुमचा माझा झालेला समेट आहे प्रियांनो. त्या प्रभू येशू ख्रिस्ताने, त्या प्रभूच्या निर्दोष निष्कलंक कोकऱ्याने स्वतःचा प्राण वाहू दिला, स्वतःचं रक्त वाहू दिलं, स्वतःला अर्पण केलं,
यासाठी की तुम्ही आणि मी देवासमोर नीतिमान ठरावं आणि त्या नीतिमान ठरण्याद्वारे तुमचा माझा आपल्या देवाबरोबर समेट व्हावा. हालेलुया. आणि म्हणून पौल म्हणतो, आता तुम्हाला आणि मला ही समेटाची सेवा दिलेली आहे. आता तुम्हाला आणि मला हे प्रभूच सुवार्ता, प्रभूच्या समेटाची सेवा आपल्याला जगाला गाजवायची आहे. प्रभू बरोबर जगाचा समेट करायचा आहे. जे अजूनही प्रभूपासून दूर आहेत, जे अंधारात आहेत, जे भटकत आहेत, जे अजूनही पापामध्ये आहेत, जे अजूनही प्रभूपासून दूर आहेत, देव विरहित असं जीवन जगत आहेत, त्यांना प्रभूपर्यंत आणायचं. त्यांना प्रभू येशू ख्रिस्त गाजवायचंय प्रिया. त्यांना जर प्रभू येशू ख्रिस्त गाजवायचं असेल तर त्याआधी तुम्ही आणि मी प्रभूचे अँबॅसेडर्स है ना, प्रभूचे प्रतिनिधी तुम्ही आणि मी स्वतःला मारून आपल्या ठाई ख्रिस्त जगला पाहिजे प्रिया. तरच आपण ख्रिस्ताला प्रगट करू. हालेलुया. देव करो आणि ही कृपा तुम्हाला आणि मला आपल्या सर्वांना प्राप्त हो. आज आपण इथे थांबणार आहोत. जर कुणाला काही प्रश्न असतील तर आपण नक्की विचारू. माझा सगळ्यांसाठी एक प्रश्न आहे, विचारपूर्वक उत्तर द्या प्रियानो, वेळ घ्या. पण ह्याचं जे उत्तर देतील त्यांना पारितोषिक मिळेल. ठीक आहे ना, बुद्धीचं काम आहे. लेविय 16 जरूर वाचा सगळ्यांनी. लेविय 16 मध्ये जो पश्चातापाचा दिवस आहे त्याच्यामध्ये परमेश्वराने सांगितले की इस्रायलाच्या प्रायश्चित्तासाठी 2 बकरे आणा. एक नाही सांगितलं, 2 सांगितले आणि त्यांच्यावरती चिठ्ठ्या टाकाव्या. ज्या चिठ्ठीवरती परमेश्वराचं नाव निघेल तो बकरा पापार्पणासाठी बळी द्यावा, म्हणजे त्याचा वध करावा आणि त्या बकऱ्याच्या रक्ताने इस्रायलाच्या पापासाठी प्रायश्चित्त करावा. हा झाला पहिला बकरा. दुसरा बकरा आहे ज्याच्यावरती इस्रायलाच्या नावाची चिठ्ठी निघेल. त्याच्यावरती अहरोनाने, याजकाने पहिल्या बकऱ्याचा बळी देऊन झाल्यानंतर आपले दोन्ही हात ठेवावे आणि इस्रायलाचं सगळं पाप त्या दुसऱ्या बकऱ्यावरती टाकावं किंवा लादावं आणि त्या बकऱ्याला इस्रायलाचं सगळं पाप आपल्या शिरी घेऊन एका ठरवलेल्या मनुष्याद्वारे निर्जन प्रदेशामध्ये सोडून द्यावं, नाही का, अरण्यामध्ये किंवा निर्जन जिकडे मनुष्य नाहीये. माझा सगळ्यांना प्रश्न आहे, परमेश्वराने 2 बकरे का निवडायला सांगितले? एकाच बकऱ्याला दोन्ही कामं का नाही दिली? विचार करा प्रियांनो आणि उद्या उत्तर द्या. त्याचं थोडंसं उत्तर यशया अध्याय 53 मध्ये सुद्धा आहे. हालेलुया. आणि ह्याचं जे उत्तर देतील त्यांना जरूर एक चांगलं पारितोषिक मिळेल. येस, थँक्यू. आपण नक्की याचा अभ्यास करूया. इथून पुढची वेळ आपले संचालक सचिन दादा यांच्या. थँक्यू दादा, थँक्यू दीदी. खरंच परमेश्वर पिता हे त्याने आपल्या पापासाठी जी आपल्याला शिक्षा होणार होती, कारण की आपण पापी असताना त्यानं तो वधस्तंभावर आपल्या पापासाठी गेला. खरंच आपल्यावर मोठी जबाबदारी आहे की आपण जी लोक सुवार्तेपासून लांब आहेत त्यांचा आपण देवाशी समेट करायला पाहिजे आणि ती जबाबदारी आपण घेऊया. देवपिता आपण सर्व आशीर्वादित करो. दीदी तुम्हाला देखील परमेश्वर पिता तुमच्या संपूर्ण कुटुंबाला आशीर्वाद करो असं मी परमेश्वरचरणी प्रार्थना करतो. इथून पुढची वेळ आहे आपण प्रभूने शिकलेली प्रार्थना व या रात्री गीत गाऊन आपण प्रार्थनेची समाप्ती करूया. थँक्यू. हे आमच्या स्वर्गातील पित्या, तुझे नाम पवित्र मानले जाओ. तुझे राज्य जसे स्वर्गात तसे पृथ्वीवरही तुझ्या इच्छेप्रमाणे. आमची रोजची भाकर आज आम्हास दे आणि जसे आम्ही आमच्या अपराधांची क्षमा केली आहे तसेच तू आमच्या अपराधांची क्षमा कर आणि आम्हास परीक्षेत आणू नकोस तर आम्हास वाईटापासून सोड, कारण की राज्य, सामर्थ्य आणि गौरव ही सर्व काळ तुझीच आहे. आमेन. या रात्री ईश्वरा तू माझला सांभाळ, आयुष्यभर राखीता करावा प्रतिभा. आमेन. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. बाय, गुड नाईट. बाय संदेश काका. गुड नाईट. प्रेज द लॉर्ड. गुड नाईट. जय मसीह की. जय मसीह. बाय आदू.